हाय, गुड मॉर्निंग. लाईफ ऑफ गोसा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज माझ्या मुली स्वयंपाक करताय. तुम्ही बघू शकता माझ्या मुली आज नैवेद्याचा स्वयंपाक बनवताय. आज माझ्या सासऱ्यांची पुण्यतिथी आहे. सलोनी आणि सिद्धी आज स्वयंपाक करताय. कशाला पाणी? हिला स्वयंपाक येत नाही का ग? ही पाण्याचा अंदाज विचारते मला. तुमचे ओट्स प्रत्येक टाइमला बदलतात. प्रत्येक वेळेस त्याला जास्त कमी पाणी लागतं. मग काही तुम्ही मोजून ठेवलेलं आहे? अगं पण तू कधी शिकणार? ए सिद्धी तुझ्या हातचं वरण बनव. सलोनी तुझ्या हातची काही येत नाही, मी वरण कसं बनवू? बघा, एक मुलगी घर झाडतीये, आकांक्षा. ह्या पुरींना आहे ना माझी फार भीती वाटते. पण ती बघ, सलोनी तर कशी बघते, सिद्धी तर बघा कशी बघते. पटापट स्वयंपाक 12च्या आत नैवेद्य झाला पाहिजे बरं का. हे मामाची पोरगी आणि आत्याचा पोरगा. ही मामाची पोरगी नुसती आत्याच्या पोराला जवळ घेत असते. हे तुम्ही नैवेद्यासाठी कढवलेलं, तू अंडा जवळ ठेवलं. अंडा जवळ अंडे पॅकेट कागदामध्ये, पण गरज काय जवळ ठेवायची? नुसत्या भांडत असतात. तुमच्या घरात असं भांडणं होतं का? मामा फुईच्या मुली, मामाची नात्याची पोरगी. हे बघ, नुसती मारत राहते. आत्याच्या पोराला नुसती जवळ घेत राहते. या बाई कशी, या बाई ही ना माझा पोरगा गोरा आहे ना, तर नुसती त्याला जवळ घेते. ही नुसती पटवते. मम्मीवर नाही गेलं, बेडरूम मध्ये दोघी चिडल्या होत्या. आजची सकाळ एवढी भारी झालेली आहे का रोज सकाळी मी पहाटे 5 वाजेपासून उठलेली असते आणि त्यात माझे मिस्टर खूप लेट उठतात. आज त्यांना मित्रांसोबत बाहेर फिरायला जायचंच होतं, पण त्यांना आज जागच आले नाही. अचानक मित्राचा कॉल आलेला. माझ्या कॉलवर मी त्यांना उठवलं, मला फिरायला जायचंय. तर ते अचानक 5 मिनिटांमध्ये त्यांनी एवढं क्विक आवरलेलं आहे. तुम्ही बघू शकता. ते 5 मिनिटात त्यांनी जर असं रोज आवरलं तर माझा आनंद तो गगनात मावणार नाहीये. असं त्यांनी रोज आवरलेलं पाहिजे मला. बघा, तुम्ही त्यांना बघू शकता ते किती स्पीडने आवरताय. मोठ्या का छोट्या? छोट्या. हळू जा जरा, हळू. अय्या, माझी गाडी चालवली का? शीट पुसून घ्या. दे ना, कपडा दे ना त्यांना. 5 मिनिटात तयार झालेले. आज फर्स्ट टाइम. एकवीस ते 22 वर्षामध्ये पहिल्यांदा मला असं आठवतंय. 5 तुम्ही जॉबला पाहिजे होते हो खरंच ना. खूप हळूहळू जा. आजू आलेत आता फिरून. आता कोणत्या डॉक्टरनी दिली? ते स्वतः बॉडी मसाज करायला गेले. मन डॉक्टर. कायचे मन डॉक्टर? बॉडी मसाज करायला गेल्यावर त्यांनी सांगितलं तुमचं वेट कमी करा सर, वेट फार झालेलं आहे वयानुसार. वय फार काही कमी बोलती आहे. का ग ही? असं काय बोल आणि त्यांची ते राहिली? मान्यच करत नाही हो. अहो नाही हो, बर का, ऐका. मी माझ्या मनाने डिसिजन घेतलंय का आजपासून आहे ना 20-25 दिवस त्याला चावून 25 दिवस नाही, 3 महिने तुम्ही तेलाचं खायचं नाही. एवढं 3 महिने नाही, 3 महिने म्हणजे बिगर तेलाच्याच भाज्या खायच्या. तुम्ही बोलायचं नाही अजिबात. उपासन्या माहितीये का तुला? तिथं 12 दिवसाचा किंवा इतका 15 ग्लो दिवसाचा येईल कोर्स राहतो. आजू तुमच्या चेहऱ्यावर, तुम्हाला सांगते. परत तुमच्या मागे लाईन लागल, लाईन. नको मला तिला हिन. का नको? खरंय ना दाजी? एकच लाईन मध्ये उभी. नका नका, एकच लाईन नका. तुम्हाला लाईन लावून देते मी. नको बाप्पा, नको. अरे लोकांना पाहिजे असते लाईन आणि तुम्हाला नको. ते म्हणायचे ना पूर्वी, काय? वो एक ऐसा लड्डू है जो खावे वो पछतावे. शादी के बाद भी पछतावे, जो ना ना खाए वो भी पछतावे. पछताए. कसं वाटतंय माझी तुम्हाला आता? रिली वाटतंय, सिरियसली? खरंच चांगलं वाटतं. काय घेताय तुम्ही आता जेवणामध्ये? मी फक्त आता उकडलेल्या भाज्या घेतोय. उकडलेल्या भाज्या. अच्छा. नाईटला काय घेताय? नाईटला काय आपलं रेग्युलर तेच उकडलेली भाजी.
सकाळी ओट्स द्यायचे. अच्छा, पण तुम्हाला असं वीक वाटतंय का? आता सुरुवातीला हा दुसरा दिवस आहे मॅडम, थोडंसं विकनेस राहिलं. अच्छा, मग आता तुम्ही मळ्यात वगैरे चक्कर मारून या, मग हो. तुम्हाला कसं वाटतंय बघा. हो, आता मी चक्कर मारतोय. बाबांची पुण्यतिथी असल्यामुळे त्यांच्या समाधीला नारळ, हार आणि नैवेद्य दाखवायला आलेले. आमच्या मशीनचा रेग्युलर काही ना काही प्रॉब्लेम होत राहतो, नुसता सर्व्हिसवाल्याला बोलवावं लागतं. कारण की विषय काय होतो, एका साईडला वेट होऊन जातात, एका साईडला नाही होत ना, मग त्यावेळेस हे मागं लागलं का तेव्हा परत हे होतं. मग वेट परत असं सिमिलर केलं का तेव्हा नॉर्मल होऊन जातं. तसंच होतं, मशीन तसंच होणार आहे तुमचं पूर्ण. मग त्याचा काही इश्यू नाही ना. मग नाही, प्रॉब्लेम काही नाहीये, फक्त कपडे तुम्हाला ना सेम टाकायचे, कारण ज्या बाजूला वजन राहील तो बाजू जास्त ड्रमला अडकतेच, ठीक आहे. आणि तिकडे एक रॉड आहे, ठीक आहे, जो लेवल रॉड बोलतो आपण त्याला, तो त्याला टच झाला की पुन्हा ते रिंज मध्ये निघून जातो, ठीक आहे. स्पिनला सुरू झालं की पुन्हा रिंजलाच जातो ते. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय का? ठीक आहे, कंपनीचा फोन आला तर सांगा, टेक्निशियन आले होते, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. ठीक आहे सर. प्रीतम कसा बसलाय तू? प्रीतम भाऊजाईला भेटायला आलाय, आजी सुनेला भेटायला आलेले आहेत. पप्पू दादाचा चेहरा दाखवा. नीलम झोपलेले आहे. सपना, ननंदबाई स्पेशल बाळासाठी सांभाळायला आले. ओ बाबा, माझा नातू, मला नातू झालाय आणि मी आजी झालीये. आजी झालीये मी. माझा घ्यायचं नाव आता बघ कसं चालू आहे. मला बघून ऍक्टिंग करता का आजू? चालता येत होत ना? उतरताना एवढं हलवून चढतं इतके हे दोघं बिचारे काकांची मजाक घेत आहे. आजीला चालता येत नाही म्हणे, मस्त चालताय उड्या मारत मारत. माझी स्टुडंट आलेली आहे 2014ची बॅचची. ती आता फोटोसाठी तयारी करते, फुल मेकअप करतीये. चल काऊ, येते ना? अगं हा शिकू. पर्मनंट स्ट्रेटनिंग आलेली होती तर ती करून घेतली. कावला भेटून पण झालं.
एक करणार दोघी जणी 1 2 3 स्टार्ट. तुझा हा पाय ना राईट साईडचा हात घ्यायचा क्लॅप हा क्लॅप हात घे आता हे बघ, हा बाहेर काढलेला ना जशी हा दोघी सोबत 3 4 5 पाय सोडते माझी येते घेऊ नको इथे सोडायची घ्यायची सोडायची अशी नाही घ्यायची अशी घ्यायची अशी काही. तर आज बाबांचा नैवेद्य झालेला, माझ्या भावाला बेबी झाला, त्याला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि थोडी डान्स प्रॅक्टिस पण केली आणि काही जी आमची लाईफस्टाईल आहे रेग्युलर पार्लरमधली ती पण थोडीशी घेतलेली आहे. तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लाईफ ऑफ गोसावी. थँक्यू सो मच.